मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण सुरू असतानाच राज्यभर त्यांना फार मोठी साथ मिळाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातही अनेक एक दिवसीय लाक्षणिक उपोषणे झाली। आता शिरूरच्या महिला देखील त्यात उतरल्या असून शिरूर पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डिले व त्यांच्यासोबत श्रुतिका झांबरे, शशिकला काळे, वैशाली गायकवाड, सुवर्णा सुनील सोनवणे या 5 महिला मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसल्या होत्या। त्यांच्या उपोषणाला तालुक्यातील अनेक लोकांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाठिंबा दर्शविला आहे। महिलांचा प्रचंड प्रतिसाद या उपोषणाला दिसून आला। सकाळी उपोषणाला बसलेल्या या महिलांचे उपोषण संध्याकाळी 5:30 वाजता निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सोडण्याची विनंती केल्यानंतर प्रशासनाला निवेदन देत या महिलांनी उपोषण सोडले। नेमक्या काय म्हणाल्या उपोषणकर्त्या महिला तसेच प्रशासनातील अधिकारी याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी। प्रथम मी आपले महापुरुष हे सर्वांना मी मानाचं वंदन करते। आज इथे आम्ही मराठा मोर्चा यांच्या वतीने महिला एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी सकाळी 10 ते 5 आज बसलो होतो। तर याच्यामध्ये आमच्या मागण्या अशा होत्या की जे मनोज जरांगे पाटील आहेत ते उपोषणासाठी बसले होते मराठ्यांच्या मागण्यासाठी। तर आरक्षण हा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता। तर आरक्षण हे आम्हाला मिळालंच पाहिजे ही प्रथम आमची मागणी होती। त्यानंतर जे मराठ्यांवरती जे अन्याय झाले होते, त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले होते ते पाठीमागे घ्यावा ही एक त्याच्यामध्ये मागणी होती। तसेच मराठ्यांवरती जे नेहमीच अत्याचार होत असतात आणि त्या अत्याचाराला पण नेहमीच हे अत्याचार होत असतात ते पण पाठीमागे घेण्यात यावे ह्या मागण्या आमच्या होत्या। आणि जरांगे साहेबांना आमचा हा सर्वांच्या वतीने जाहीर असा पाठिंबा म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत। तर सरकारला एक विनंती आहे की जर मराठा आरक्षण आम्हाला जर मिळालं नाही तर आमची पुढची भूमिका ही तीव्र स्वरूपात आंदोलन हे आम्ही छेडणार आहे आणि सर्वच महिला रास्ता रोको करणार आहोत। तर सरकारने याच्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्यावे ही मी सर्व महिलांच्या वतीने सरकारला एक कळकळीची विनंती करते। आणि मराठा आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे। आम्ही कोणाच्या वाट्याचे आरक्षण मागत नाही। आमच्या हक्काचं आम्हाला द्यावं हे याच्यामधून आम्ही सर्व महिलांच्या वतीने मी सांगू इच्छिते। आज दिवसभर इथे आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आधार छाया फाउंडेशन असेल, तसेच काँग्रेस पार्टी असेल, इतर सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, महिला सर्वच इथं येऊन आम्हाला पाठिंबा दिवसभरातून देऊन गेलेले आहेत। आणि इथं आमचे पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल यांचं पण खूप खूप सहकार्य लाभलेलं आहे। तर मी या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानते। तसेच आम्हाला मराठी मोर्चाचे पाठिंबा देणारे आमचे सर्व भाऊ असतील त्यांचाही मी मनापासून आभार मानते। आणि पत्रकार बांधव हे नेहमीच एक चौथा आधारस्तंभ असून आणि नेहमीच सहकार्य करत असतात, त्यांचाही मी मनापासून आभार मानते। आणि सरकारला शेवटची विनंती करते की मराठा आरक्षण हे आम्हाला लवकरात लवकर द्यावं। मराठा क्रांती मोर्चा शिरूर तालुका यांच्या वतीनं या ठिकाणी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिलांनी लाक्षणिक उपोषण करून श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, तसंच आरक्षण लागू करण्यात यावं आणि ज्या त्यांनी केलेल्या मागण्या आहेत त्या विनाअट तात्काळ मंजूर व्हाव्यात व आंदोलनाच्या माध्यमातून जे मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झालेले ते मागे घ्यावेत। या मागण्यांसाठी सर्वांनी एकजुटीने अत्यंत शांततेत या ठिकाणी उपोषण केलेलं होतं। ते उपोषण आता संपवलेलं आहे। या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तालुका प्रशासनामार्फत शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। तरी त्यांनी हे जे शांततेत आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या माध्यमातून तो पाठवित आहोत। जवळ 10 दिवस झाले, 10 ते 15 दिवस झालेले आहेत। जे काही जालन्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याचा तीव्र निषेध म्हणून वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या आंदोलनं छेडले जात आहेत आणि प्रत्येकाने त्याच्यावर तीव्र नाराजी म्हणून उपोषण, रस्ता रोको अशा ह्याच्यात आपला प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केलेला आहे। आज शिरूर नगरीतल्या सगळ्या महिला त्यांनी इथं उपोषण करून सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्या घटनेचा निषेधार्थ म्हणून इथे एकजुटीने येऊन तो प्रशासनामार्फत शासनाला कळवण्याची इकडे एक हे केलेली आहे उपोषणामार्फत। तर मी तालुका प्रशासन
ह्या माध्यमातून नक्कीच ह्यांचं ज्या मागण्या आहेत त्या कलेक्टर ऑफिसमार्फत मंत्रालयामध्ये जातील याची तरतूद करेल.